नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसा वाटला ते। भरपूर पाणी पिऊनही शरीरात पाण्याची कमतरता का जाणवते? अनेक लोक म्हणतात मी दिवसभर भरपूर पाणी पितो तरीही ताण लागते, तोंड कोरडं पडतं किंवा शरीर थकल्यासारखं वाटतं। तुम्हालाही असा अनुभव आला आहे का? तर चला मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की भरपूर पाणी पिऊनही शरीरात पाण्याची कमतरता का जाणवू शकते। तर ह्याचं सर्वात पहिलं कारण म्हणजेच दिवसभर एकाच वेळी खूप पाणी पिणं। अनेक जण दिवसभर पाणी कमी पितात आणि नंतरच्या 2-3 बाटल्या पाणी पितात, पण शरीराला दिवसभर थोडं थोडं पाणी मिळणं अधिक उपयुक्त ठरू शकतं। दुसरं कारण म्हणजे जास्त घाम येणं। उन्हाळा, व्यायाम किंवा मेहनतीचं काम करताना शरीरातून घामाच्या रूपात पाणी बाहेर पडतं। अशा वेळी फक्त पाणीच नाही तर शरीरातील काही खजिन्यांचंही प्रमाण कमी होऊ शकतं। तिसरं कारण म्हणजे चहा, कॉफी किंवा साखरयुक्त थंड पेयाचं जास्त सेवन। ही पेय पाण्याची जागा पूर्णपणे घेऊ शकत नाही, त्यामुळे साधं पाणी पिण्याची सवय ही तितकीच महत्त्वाची आहे। चौथं कारण म्हणजेच आहार। जर आपल्या आहारात फळं, भाज्या आणि पाण्याचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ कमी असतील तर त्यांचाही परिणाम होऊ शकतो। कलिंगड, काकडी, संत्री आणि इतर फळांमध्ये नैसर्गिकरित्या पाण्याचं प्रमाण जास्त असतं। पाचवं कारण म्हणजेच काही आरोग्य समस्या किंवा औषधं। काही वेळा सतत तहान लागणं किंवा शरीर कोरडं वाटणं हे एखाद्या वैद्यकीय कारणामुळेही असू शकतं। त्यामुळे अशी समस्या वारंवार होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे। मित्रांनो, फक्त किती पाणी पिता ह्यापेक्षा ते कसं पिता आणि केव्हा पिता हेही महत्त्वाचं आहे। तहान लागेपर्यंत थांबू नका। दिवसभर नियमित अंतराने पाणी प्या आणि आपल्या शरीराच्या गरजेनुसार पाण्याचं प्रमाण ठेवा। तर मंडळींनो, आजचा आपला विचार आहे पाणी हे जीवन आहे। योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी पाणी पिण्याची सवय तुमच्या आरोग्यासाठी मोठा फरक पडू शकते। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि अशा नवनवीन हेल्थ आणि मोटिवेशन स्टोरीज ऐकण्यासाठी हर्षोदय